बातमी मुंबईतनं समोर येतेय। विधानसभेच्या पराभवानंतर खचलेल्या उद्धव ठाकरेंसाठी आता पुन्हा एकदा मातोश्री बाहेर आशेचे बॅनर लावलेले पाहायला मिळत आहेत। या बॅनरवर मी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढेन, पुन्हा उठेन अशा पद्धतीचा आशय बघायला मिळतोय। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी। पाहूयात। विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीच्या बाहेर एक बोर्ड लावलेला आहे, एक बॅनर लावलेला आहे। या बॅनरवर लढता लढता हरलो तरी हरल्याची मला खंत नाही, लढा माझा महाराष्ट्रासाठी, लढाईला माझा अंत नाही, पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी, जय महाराष्ट्र अशा पद्धतीचा हा बॅनर लावलेला आहे। एकंदरीतच आपण जर बघितलं तर मोठ्या पराभवाला त्यांना सामोरं जावं लागलं होतं। खरं तर बोललं जात होतं की खरी शिवसेना कोणाची ते मला जनतेच्या न्यायालयात जाऊन कळेल, मला जनता न्याय देईल असं देखील उद्धव ठाकरेंकडनं वारंवार सांगितलं जात होतं। मात्र आपण जर बघितलं तर या जनतेने 20 फक्त उमेदवार उद्धव ठाकरे सेनेचे निवडून दिलेले पाहायला मिळतात, तर 56 जे उमेदवार आहेत ते शिंदे सेनेचे निवडून आलेले आहेत। या एका निकालानंतर उद्धव ठाकरे सेनेची पूर्ण गळती झालेली पाहायला मिळते। मात्र तरी देखील मी आशादायी आहे, येत्या निवडणुकांसाठी, पुढे येणाऱ्या निवडणुकांसाठी मी तयारी करत आहे अशा पद्धतीचा जो विश्वास आहे तो त्यांनी व्यक्त केला आहे। आणि इथे मातोश्री बाहेर लावलेल्या बॅनरमध्ये देखील त्यांनी तो विश्वास जो आहे तो व्यक्त केलेला पाहायला मिळतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह भाग्यश्री प्रधान।